जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 21. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. सायुज्यदायक महापद देशिकाचे, ते त्यागिती वसती जे भवदेशिकाचे. आम्हास तो परमसेव्य उपासना हो, वंदू आता मग पुनेची सुखास नाही. श्रीराम. ओम नमो जिवारी जाक्षा, ब्रह्मानंदा पूर्ण पक्षा, सर्व व्यापका अंतर साक्षा, योगींद्र इड्या. श्रीराम. मंगल तुझे नाम गुण, मंगल तुझे चित्सदन, मंगल तुझे जीवदन, मंगल निधी. श्रीराम. मस्तकी विराजे मंगल मुकुट, मंगल तुझे हेमपीठ, मंगल तुझा कंबुकंठ, शोभायमान. श्रीराम. मंगल तुझा सुभव्य भाळ, वरी कस्तुरी तिलक मंगल, मंगल शोभती केश कुरळ, मस्तकावरी. श्रीराम. सुमंगल रत्नाची या माळा, शोभती तुझे मंगळ गळा, मंगलायतन घन सावळा, मंगलमूर्ती. श्रीराम. मंगल तुझे कर्णमंडळ, त्यात शोभती मंगल कुंडल, मंगल दशन तेजाळ, नक्षत्रापरी. श्रीराम. मंगल तुझे मंद हास्य, मंगल रसाचे ओतिले आस्य, मंगल शिव करीतो लास्य, पाहुनी तू ते. श्रीराम. मंगल तुझी वाग सरणी, मंगल शोभे चाप पाणी, मंगल नेपुरे वाजती चरणी, मंद मंद. श्रीराम. मंगल कटी पितांबर, त्रिवळी उदर मंगल सुंदर, मंगल भोवता परिवार, वानराचा. श्रीराम. ऐसा राम अयोध्यापती, स्तविला भावे यथामती, आता वर्णू सत्कीर्ती समर्थाची. श्रीराम. श्रोती व्हावे सावधान, कथेसी द्यावे पूर्ण मन, तेणे पातला समाधान, प्रतिज्ञा माझी. श्रीराम. विशंती अध्यायाचे अंती, समर्थे आज्ञा पिला नृपती, जे रामनामाची पद्धती रुडवी जनी. श्रीराम. हेच आमुची सेवा जाण, ऐसे समर्थ बोलिले वचन, मग नृपे करुणी मान्य, नामधर्म चालविला. श्रीराम. एकदा समर्थ भिक्षेस, समागमे घेऊनी सच्छिष्य, निघाले आले माहुलीस, भिक्षा केली. श्रीराम. तेथून या सहजरीती, समर्थ पातले साताऱ्या प्रती, भिक्षा करोनी उदास वृत्ती, राजमंदिरा पावले. श्रीराम. जय जय रघुवीर गर्जन, करिता नृपास वर्तमान, कळले आला धावोन, नमस्कार केला. श्रीराम. म्हणे धन्य आजीचा सुदिन, जे गृहा आले समर्थ चरण, वाटे भाग्याचा सुधा किरण, पूर्णपणे उगवला. श्रीराम. ऐशिया सद्गुरु समर्था, कोणती भिक्षा घालू आता, ब्रह्मांडीचे राज्य देता, उत्तीर्ण नोहे. श्रीराम. मज दीन अनाथा कारण, केले ब्रह्म संपन्न, तेथे देता विषयदान, उत्तीर्ण केवी. श्रीराम. पृथ्वी मोलाचे महारत्न, कोणी एके दिदले जाण, प्रत्युपकारी कांचमन, देता न फिटे. श्रीराम. मरणसमयी अमृतपान, करवून वाचविले प्राण, त्यास देता कांजी जीवन, योग्य आहे. श्रीराम. परी तनुमन धन प्राणा, अर्पुनी पुजावा गुरुराणा, तरी किंचित येईल माना, उत्तीर्णचे. श्रीराम. मग बोलावूनी बाळाजी पंत, सकळ राज्याचे दानपत्र, नृपे करुणी मुद्रांकित, भिक्षा झोळीत घातली. श्रीराम. समर्थ म्हणती उद्धवा, नृपे कोणती केली सेवा, एरू म्हणे जी आघवा, राज्य संभार अर्पिला. श्रीराम. समर्थ हासोनी म्हणती, नृपा अर्पिली राज्य संपत्ती, आता तुझी जीवनवृत्ती कोण्या प्रकारे. श्रीराम. राजा म्हणे चरणसेवा, अखंड घडावी मज देवा, कोण वांछी जो वैभवा, नश्वराते. श्रीराम. समर्थ म्हणती राज्य आमुचे, राजा म्हणे समर्थांचे, आम्ही सेवक पायाचे, आज्ञाधर. श्रीराम.
समर्थ म्हणती आता भिक्षा, मागणे लागेल घेऊन दीक्षा. शिवाजी म्हणे अपेक्षा, हेच म्हणी श्रीराम. समर्थे आपुली झोळी, दिधली तात्काळ नृपाजवळी. येरू हेऊनी हर्षमेळी, समागमे निघाला श्रीराम. नृपास घेऊनी बरोबर, घरे फिरले 5-4. पावते झाले वेण्या तीर, समर्थ तेव्हा श्रीराम. तेथे करुणी संध्या स्नान, पूजा तर्पण जपध्यान. सांग केले समर्थान, उद्धवास म्हणती श्रीराम. बा भिक्षेचे आले आता पीठ, त्याचे पानगे उत्कृष्ट. करी वेगी जाहली प्रगट, क्षुधा बहु श्रीराम. ये रे पानगे तत्काळ, करून ठेविले समर्थाजवळ. रामास अर्पिला नैवेद्य केवळ, भक्तिभावे श्रीराम. यथा विभाग सर्वत्रास, पानगे वाढती रामदास. तैसेच देऊनी नृपास, भोजना बैसले श्रीराम. सभोवते शिष्य गोपाळ, मध्ये समर्थ घननीळ. सेविती ब्रह्मरसाचे कवळ, बहुभाग्याचे श्रीराम. भोवता शिष्य किरण जाळ, मध्ये समर्थ चंद्रमंडळ. की भूतगणी जाश्वनीळ, शोभे जैसा श्रीराम. समर्थाचा प्रसाद लेश, प्राप्त नो हे ब्रह्मादिकास. ते सेविती भाऊक त्रास, सुधेचा करुणी श्रीराम. असो सर्वत्र परिपूर्ण झाले, जन्म मरणा आजवले. आत्मानंदाचे सेविले, तुळसी पत्र श्रीराम. बा वैराग्याची चांचणी, पहिला शिवा आज नयनी. राजा म्हणे समर्थानी, द्यावी सर्वदा श्रीराम. पाहुनी नृपाचे स्थिर बुद्धी, काय बोलिले कृपानिधी. बादान मागतो त्रिशुद्धी, देणे लागे श्रीराम. येरू म्हणे आपुले आपणा, द्यावया कायसी वंचना. जैसे घेऊनी गंगा जीवना, गंगा पुजावी श्रीराम. की वाणीचे रसिकपण, वाणीच वर्णी आपण. तैसे तुमचे तुम्हार्पण, करता शीन काही श्रीराम. समर्थ म्हणती ऐक राजा, पाळावी सकळ प्रजा. नायनी ती धर्मध्वजा, उभारावी श्रीराम. अरे ब्राह्मणे करावे तपाचरण, क्षत्रिये करावे प्रजापालन. ऐसा धर्म सनातन, श्रुती बोले श्रीराम. बा आमुचेची राज्य सकळ, परी पाळावे तुवा प्रांजळ. तुझाची अधिकार केवळ, उमजोनी सांगू श्रीराम. गुरु आणि शिष्यासी, भेद नाही निश्चयेसी. आत्मा वैपुत्र नामासी, श्रुती बोले श्रीराम. गुरु पित्याच्या धना, शिष्य पुत्र अधिकारी जाणा. आणि कदावितो प्रमाणा, ऐक बातू श्रीराम. वसिष्ठ उपदेशती जाण, रामास झाले वैराग्य पूर्ण. राज्य केले गुरु अर्पण, ऐसी दशा जाहली श्रीराम. वसिष्ठ म्हणती रामराया, राज्य न करिसी कासया. राम म्हणे जी जडवाया, अभिमान अंगी श्रीराम. अभिमान जडता जाण, सुख दुःख लागे भोगणे. ऐसा हा ओखटा पूर्ण, असत संगू श्रीराम. तव काय बोलती मुनिश, बा त्वंपदा तत्पदाचा निरास. होऊन उरे चिन्मात्र शेष, तेथुनी कर्तव्य कैचे रे श्रीराम. तेची तू ऐसा अपरोक्ष बोध, गुरुकृपे तुझला झाला शुद्ध. आता कर्तृत्वाचा शब्द, लाविला सिकवणा श्रीराम. आत्मा चिन्मात्र अजड, प्रकृती केवळ दृश्य जड. तेथे कर्तृत्व आरोप लबाड, अज्ञान योगे श्रीराम. रज्जूचे जे अज्ञान, तेची सर्पाचे सत्यभान. सूर्याचे जे तीर किरण, तोय मृगा श्रीराम. तैसा आपुलाची विसर, वाढवी हा विश्वाकार. तेथे भोग्य भोगता अहंकार, जीवमानी श्रीराम. म्हणून आपुले निधर्मपण, अखंड असावे बा स्मरण. तरी कर्तृत्वादी अभिमान, अंगी न वाजे श्रीराम. ऐसा वसिष्ठ राम संवाद, नृपास करुणी विशद. सांगितला झाला आनंद, समाधाने श्रीराम. म्हणे स्वामी आज्ञा प्रमाण, सर्वथा अन्यथा करी न जान. परी द्यावा पादुका दान, कृपाळपणे श्रीराम. पादुका प्राप्त झाल्या विन, न करी सर्वथा राज्यकारण. जैसे सौभाग्याविन लेण, विटंबना जगी श्रीराम. जैशा राम पादुका स्थापुन, भरते केले राज्यकारण.
कसा जाहल्या करीन एरवी नाही श्रीराम. ऐसे पाहोनी शुद्ध चित्त पादुका देती समर्थ बा आता तरी होऊनी स्वस्थ राज्य करी श्रीराम. समर्थे ती दानपत्रिका बाळाजी पंतास देता देखा खिन्न पाहुनी राजमुखा पुन्हा परतोनी घेतली श्रीराम. बा तुझला कोणत्या कारी प्रभूने धाडिले विचारून पाही तदनुसार वर्तत जाई हेची आज्ञा श्रीराम. ऐसे बोलूनी समर्थ शिष्या घेऊनी समवेत चाफळ्यास येऊनी स्वस्थ राहते झाले श्रीराम. वेणुबाई जिवंत असता अपूर्व वर्तली एक कथा सावध होऊनी या श्रोता परिसावीजी श्रीराम. एके समय समर्थ मूर्ती असता परळीचे गडावरती नेम ऐसा जे एकांती नैवेद्य मारुतीस अर्पावा श्रीराम. सुवर्णाचे पात्र उत्कृष्ट तैशाच वाट्या 64 षड्रसे भरुनी सदर वाढुनी नित्य देताती श्रीराम. तो एकदा वाढुनी पात्र वेणूने दिधले पवित्र कपाट लावुनी स्वतंत्र समर्थ मारुती जेविती श्रीराम. पदार्थ एक विसरून राहिला वाढता जान वेणू वाढावा म्हणून दार उघडी श्रीराम. तो सतेज मूर्ती दैदिप्यमान मारुती पाहिला दुरून हुंकार देता वेणू जाण मूर्छित पडिली श्रीराम. भोजन झाल्यानंतर समर्थ निघाले बाहेर तो अक्का करी नमस्कार काय म्हणे श्रीराम. मूर्छात मी बुडाली वेणू सावध करावी ज्ञान भानू तू पवित्र कामधेनू वत्सा आम्हा श्रीराम. समर्थे आपुला पद्मपाणी लावोणी सावध तत्क्षणी केली जैसी दिव्यवनी शीलारामे श्रीराम. वेणू घाली नमस्कार नेत्री वाहे प्रेमनीर समर्थ म्हणती अविचार ऐसा पुढे न करावा श्रीराम. ऐसे गुरु शिष्याचे प्रेम वर्णवेना निरुपम जैसा न कळे वान व्योम विहंगासी श्रीराम. एक समयी समर्थ मूर्ती परळीस असता सहज स्थिती तो दर्शना आला नृपती नमस्कार केला श्रीराम. बैसोनिया सावधान समर्था लागी केला प्रश्न जीवास जन्म निमित्त कोण सांगावे जी श्रीराम. बा विषय वासनाची कारण तेनेची जीवास जन्म मरण नाना दुःख भोगणे वासना योगे श्रीराम. वासना जन्मांतरीचे पाप वासना जीवाचा संकल्प वासनेने झाले अल्प जीव सारे श्रीराम. वासना स्वरूप विस्मृती वासना विषय जागृती वासना ही अविद्या शक्ती अनावर श्रीराम. वासना तोडिता तुटेना वासना सोडिता सुटेना वासना भोगवी दुःख नाना जीवा लागी श्रीराम. ऐसी वासना दुर्धर परी साधने तात्काळ दूर होय ऐसा चमत्कार साधनामध्ये श्रीराम. समर्था साधन ते कवन दासा करावे निरूपण ऐसे ऐकून कृपाघन काय म्हणती श्रीराम. विषयी सर्वदा दोष दर्शन करिता विषयी विटे मन इंद्रिये वैराग्य आवरून संयमावी श्रीराम. ऐसा करिता बाह्य त्याग वृत्तीन धरी विषय संग जैसा देखील या मातंग ब्राह्मण विटे श्रीराम. परी अंतरी विषय वृत्ती वारंवार स्फुरे स्फूर्ती तेही त्यागावी विवेकरीती येणे प्रकारे श्रीराम. भोगत्या वाचूनी भोग्यता नाही नाही बा सर्वथा म्हणून आधी भोगता शोधला पाहिजे श्रीराम. आपण असता सच्चिद घन झाले स्वरूपाचे विस्मरण तेथ देहद्वय कल्पोन तादात्म्य करी श्रीराम. नाठवी आपुले पूर्णत्व देहाकारे परिच्छिन्नत्व करता भोगता ममत्व विषयाचे घरी श्रीराम. मी भोगता हा निश्चय माझे भोग्य सकळ विषय ऐशा स्मरणे भरी हृदय वासना रूप श्रीराम. म्हणून तादात्म्य विमोचन करावे आधी अवश्य जाण त्याचेही विशद विवरण करून दाऊ श्रीराम. स्थूल जडाते ओळखून तादात्म्य त्यागावे जाण लिंग देहाचे विषय स्फुरण साक्षी होऊन सांडावे श्रीराम. जे जे वृत्ती उठे जाण ते ते त्यागावी साक्षीत्वे पूर्ण हेची निर्वासनेची खूण ओळखावी श्रीराम.
ऐसा साक्षीत्वाचा अभ्यास करिता वासनेचा होय ऱ्हास. आत्मा आपण अविनाश जन्म कैसा श्रीराम. ऐसे ऐकता विवरण राजा पावला समाधान. वंदुनिया श्रीचरण प्रश्न केला श्रीराम. आत्मा ठाई ठाई मुरे ऐसी ग्रंथात उत्तरे. याचा प्रत्यय कोण्या प्रकारे दाखवा मला श्रीराम. समर्थ म्हणती तुझी शंका संयुक्तीनेच फेडू देखा. गंध उगाळून आणावी का कोणा हाती श्रीराम. गंधाचा आणून गोळा थोर ठेविला समर्थासमोर. म्हणती बारे यात नीर आहे की नाही श्रीराम. राजा म्हणे आहे चंदनी परी प्रगट न दिसे नयनी. समर्थ दाविती पिळोनी म्हणती पाहे श्रीराम. पुन्हा गंध गोळी उदकात टाकिता तोय झाले व्याप्त. बात ऐसाच आत्मा उपाधीत ओळखावा श्रीराम. राजा पावला समाधान सद्भावे केले साष्टांग नमन. आपले हातीची कृपाण समर्थाशी अर्पिली श्रीराम. पुढे कथा अत्यंत मधुर जी अमृता दे तिरस्कार. ती वदविल श्री अमृतेश्वर योगी मुखे श्रीराम. इति श्रीदासलीला ग्रंथसार. श्रवणे तुटे भ्रम संसार. पावे स्वसुख अपार. एक विशंती अध्याय गोड हा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 21 सारांश. एकदा समर्थ माहुलीस आले. तेथे भिक्षा करून शिष्यासमवेत साताऱ्यास जाऊन शिवाजी राजांचे राजवाड्यासमोर जय जय रघुवीर असे म्हणून उभे राहिले. राजाने धावत जाऊन त्यांचे स्वागत केलं. भिक्षा काय घालावी असा प्रश्न राजाला पडला. ज्यांनी ब्रह्मज्ञानाचे रत्न दिले त्यांना प्रपंचातील काचेचे खडे दान म्हणून देणं योग्य वाटेना. राजाने बाळाजीपंतांना बोलावून राज्याचे दानपत्र करवले आणि समर्थांच्या झोळीत टाकले. समर्थ म्हणाले, ते राजा झाले तेव्हा शिवाजीने झोळी घेऊन भिक्षेस निघावे. राजांनी झोळी अडकवली आणि समर्थासमवेत निघाले. 5 घरी भिक्षा झाली. मग कृष्णावेणी तीरावर समर्थाने माध्यांनी जपसंध्या उरकली. उद्धव स्वामींनी पाणगे भाजले. रामाला नैवेद्य दाखवून सर्वांनी प्रसाद सेवन केला. अशा प्रकारे शिवाजीस वैराग्य कितपत प्राप्त झालं याची चाचणी समर्थांनी केली. राजे म्हणजे कसास लागलेलं सोनं होतं. समर्थांनी राजाला बराच उपदेश केला. समर्थ म्हणाले, राजाने गुरुस राज्य अर्पण केले, पण गुरु शिष्याचे नाते हे पितापुत्रा समान असते. जे पित्याचे ते पुत्राचे. एकदा रामास असेच वैराग्य उपजले असता वसिष्ठांनी रामाला केलेला उपदेश समर्थांनी शिवाजीला ऐकवला. अध्यात्माच्या पातळीवर गेले असता मी तू पण काहीच उरत नाही. एकच आत्मा सर्वत्र म्हणून मी केले असं काहीच नसतं. वसिष्ठ व श्रीरामाचा संवाद ऐकून राजाला आपली चूक कळून आली. आपण समर्थांना दान दिले हा भाग नष्ट झाला व शिवाजी राजा पूर्ववत राज्याची जबाबदारी घ्यावयास तयार झाले. त्यांनी समर्थांना त्यांच्या पादुका प्रसाद म्हणून द्याव्यात अशी याचना केली. राजाचे शुद्ध अंतःकरण पाहून समर्थांनी त्यांच्या पादुका राजास दिल्या आणि समर्थ राजाला म्हणाले, तुला ज्या कार्यासाठी रामाने पाठवले आहे ते कार्य तू करावेस. वेनाबाई गडावर असताना मारुतीला नैवेद्य वाढण्याचे काम त्या करीत. सोन्याच्या ताटामध्ये 64 वाट्या भरून ठेवून त्या नैवेद्य अर्पण करीत. मारुतीसमोर ताट ठेवून दार बंद केले जाई. एकदा नैवेद्याचे ताट ठेवून वेनाबाईंनी दार बंद केले आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की एक पदार्थ वाढायचा राहून गेला. वाढण्यासाठी त्यांनी दार उघडले आणि त्यांना दैदिप्यमान मारुती व समर्थ एकत्र जेवताना दिसले. मारुतीने हुंकार देताच वेनाबाईची शुद्ध हरपली. जेवण करून समर्थ बाहेर आले. त्यांना घाबरलेल्या अक्का आणि बेसावत पडलेल्या वेनाबाई दिसल्या. समर्थांनी वेनाला स्पर्श करताच त्या उठल्या आणि समर्थांना नमस्कार केला. समर्थ म्हणाले, असा विचार पुन्हा करू नका. एकदा परळीस असताना शिवाजीराजे समर्थ भेटीस आले. त्यांनी अध्यात्मावर चर्चा सुरू केली. शिवाजींनी पुनर्जन्माचे कारण विचारले. समर्थ म्हणाले, वासनेमुळे पुनर्जन्म होतो. साधना करताना विषयामधील दोष जाणून वृत्ती आवरून विषय संग टाळावा. राजा म्हणाला, हे अवघड आहे. समर्थ म्हणाले, आपण अलिप्त राहून साक्षीत्वाने विषयात समरस न होता राहावे.
आत्मा सर्वात असून अलिप्त कसा, हा प्रश्न राजास पडला. तेव्हा समर्थ म्हणाले, एक गंधगोळा मागव, त्यात पाणी आहे का विचारलं. राजा म्हणाला, आहे. समर्थाने विचारलं, आहे तर दिसत का नाही. समर्थ म्हणाले, आत्माही असाच असतो. गंधगोळा पाण्यात टाकताच तोयमय होतो, तसा आत्मा उपाधीत असतो. सर्व शंकांचे समाधान झाले. या प्रसंगाची आठवण म्हणून राजाने समर्थांना हातातील कृपाण अर्पण करून नमस्कार केला. जय जय रघुवीर समर्थ.